प्रश्न घेऊ का काय? हो प्रचंड. भाऊ, बीटीबी भाजी मंडीवर तुम्ही 3.5 कोटी रुपयांचे थकीत असल्याचा एक आरोप केलेला आहे. काय विषय आहे, त्या संदर्भात काय तुमचा आरोप आहे? हा आरोप नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण बीटीबी या संस्थेला नगर परिषद भंडारानी 9 वर्षाच्या लीज करता ती भाजी मंडी दिलेली होती आणि भाजी मंडीच्या याच्यामध्ये लीज मध्ये अशी प्रक्रिया होती की त्यांनी ते विकासक म्हणून त्यांनी ते करायला पाहिजे होता. त्यांनी विकासाच्या नावाखाली भाजी मंडीच्या व्यापाऱ्यांकडून 5-5 लाख रुपये घेतलेले होते दुकान बनवण्यासाठीचे. आणि नंतर प्रत्येक व्यापाऱ्यांकडून, प्रत्येक भाजीच्या व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील त्यांच्याकडून प्रति बोरा 5 रुपये, 5 रुपये बोरा तो घ्यायचा. एक साधारणतः एका दिवसाला 3 लाख रुपयाची वसुली, अवैध वसुली तो करायचा. तर या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवला बीटीबी हटाव संघर्ष समितीच्या नावाने आणि 11 डिसेंबर 2023 मध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन करत असताना तेव्हापासून त्याची बीटीबीची ती भाजी मंडी बंद झाली. आमचा मुद्दा असा आहे की बीटीबीच्या विरोधात, म्हणजे बीटीबीला जी लीज दिली गेली होती त्याचा 2,73 लाख रुपये काही रुपये अशा पद्धतीची जी थकबाकी आहे नगर परिषदेची, ती नगर परिषदेने वसूल करावी. बीटीबीनं अवैध पद्धतीनं त्या ठिकाणी दुकानाचे गाळे त्यांच्या कब्जामध्ये आहेत. काही गाड्यावरती त्यांनी स्वतःचा ऑफिस केलेला आहे. त्या बीटीबीला अधिकार नसताना त्यांनी कॅन्टीन उभी केलेली आहे. त्या बीटीबीला अधिकार नसताना त्यांनी ती कॅन्टीन इतराला भाडे तत्वावर दिलेली आहे, ज्या भाडेचा प्रत्येक महिन्याला त्याला 40,000 रुपये दिलं जातं. आणि ज्या नगर परिषद भंडारांनी एक्स्टॉर्शनची केस त्यांच्यावर दाखल केली, त्या एक्स्टॉर्शनच्या केस खाली त्या माणसाची संपत्ती जप्तीसाठी, म्हणजे संघटित गुन्हेगारी, कारण बीटीबी हा नाव नाही, बीटीबी ही संस्था आहे. याचा अर्थ असा की ही जी लुटमार झाली आहे ती बंडू बारा पात्रे असा एका नावाने नाही, तर ती बीटीबीच्या नावाने झालेली आहे. आणि म्हणून त्याच्यावर एमपीडीए केस लावावी. जर एक्स्ट्रॉशन झाला असेल तर एमपीडीएचा केस आहे. आणि म्हणून असं म्हटलं आहे की नगर परिषदचे जे वकिलांचा जो पॅनल होता, हा पॅनल देखील विकला गेलेला आहे असा तुमचा थेट आरोप आहे. काय झालं, कारण असं आहे की त्याच्यामध्ये कोण वकील, ज्या मी त्यांना ते सांगतोय की जे पॅनलवरती वकील कोण आहेत हा विषय यापेक्षा जे पॅनलवरती वकील असतील त्यांना माझा हा प्रश्न. आणि नगर परिषदेने जेव्हा जेव्हा बीटीबीच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस जाते तेव्हा बीटीबीला स्टे कोणत्या आधाराने मिळतं. आणि ही लोक मी जेव्हा आता प्रक्रियेमध्ये बघतो, बीटीबीच्या विरोधामधल्या केसमध्ये नगर परिषदेचे सन्माननीय वकील एक शब्द, चकार शब्द बोलत नाही आणि त्याचा फायदा हा सरळ बीटीबीला मिळत असतो. नगर परिषदचे टॅक्स करता बरेचसे लेटर जनतेसाठी काढले जातात आणि कर नाही भरला तर ते संपत्ती जप्त करतात. तर 2 करोड रुपये काही थकबाकी आहे, 2 वर्षापासून त्या 3 वर्षापासून आहे, तर आतापर्यंत कारवाई याचा उत्तर माझ्यापेक्षा तुम्हाला नगर परिषद जास्त देऊ शकते, कारण म्हणजे त्याचा वसुलीचा अधिकार नगर परिषदेला आहे. आमचा त्यासाठीची आजची प्रेस कॉन्फरन्स आहे. आमचं म्हणणं असं आहे की एखाद्या घराला जर तुम्ही एका टॅक्स भराचा 1 वर्षाचा जर टॅक्स भरला नाही तर तुम्ही त्याला दाखले देणं बंद करता, तुम्ही त्याच्यावर नोटिसच काढता, वीज बंद करता, पाणी बंद कराल. हे जर असेल तर मागील 9 वर्षापासून 2,73 लाख रुपये काही रुपये त्याच्यावर जर वसुली बाकी असेल, त्या माणसांनी या एक्स्टॉर्शनची केस दाखल मी केली का? एक्स्टॉर्शनची केस दाखल कोणी केली तर तुमच्या नगर परिषदेने केली. एक्स्टॉर्शनचा अर्थ होतो साहेब डकैती केलेली आहे त्यांनी. नगर परिषदेच्या पैशावरती, भंडारा शहराच्या पैशावरती त्या माणसानं डकैती केलेली आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे की जर एक्स्टॉर्शनची केस जर त्याच्यावर दाखल केली असेल तर नगर परिषद आतापर्यंत कोणाची वाट बघतो आहे ते पैसे वसुली करण्यासाठी. त्यांनी ते 40,000 रुपये त्या पद्धतीनं तो आज हे त्या याच्याकडून हे करतो आहे, कॅन्टीन वाल्याकडून. हे कोणत्या आधाराने करतो आहे? आमचा अर्थच तर, आमचा प्रश्नच तर नगर परिषदेला आहे. मगाशी ज्या पद्धतीने आमच्या एका पत्रकार मित्रांनी म्हणाले की तुम्ही बीटीबीला टार्गेट करता, आमचा बीटीबीला विषयच राहिला नाहीये. आमचा विषय सर्व नगर परिषदेला प्रश्न आहे की हा तुमच्या काय जावई आहे का बंडू बारा पात्रे आणि त्यांची टीम? मी पुन्हा तुमच्या माध्यमातून सांगतो आहे की त्याच्यावर एक्स्टॉर्शनची केस झाल्यानंतरही त्याच्यावर एक केस दाखल झाली पाहिजे, तो एमपीडीएची आहे.
कारण बीटीबी ही संस्था आहे. बीटीबी एक संस्था आहे, नगर परिषदेच्या मार्फत त्या उत्पन्न समिती जे बाजार समिती आहे, का नाव आहे त्यांच्या कोणाचं? बाजार समितीच्या? नाही, बाजार समितीचं नाव नसतो. बाजार समिती तिथे संबंध येत नाही. नगर परिषद त्या ती जे बाजार भाजी मंडी आहे तिचा लिलाव करत असतो. लिलाव प्रक्रिया होत असते. त्या लिलाव प्रक्रियेमध्ये जे काही निकष आणि नियम असतील ते त्या नगर परिषदेने त्याच्याशी. माझा संबंध फक्त एवढा आहे, नगर परिषदेने त्यांच्याकडे असणारे थकबाकी अवैध पद्धतीने त्यांनी केलेली आत्महत्येची उगाई त्यांनी आताही त्या नगर कारण नसताना, त्याला अधिकार नसताना आजही तो 40,000 रुपये त्या कॅन्टीन मालकाकडून घेतो आहे. कॅन्टीन वाल्यांकडून तो ज्या पद्धतीने जे साधारणतः जर त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी जर ती कॅन्टीन बनली असेल तर त्याचे त्या दर ठरले असतील. दर हे नगर परिषदेने दर ठरवलेले आहेत का? चायचं किती, नाश्त्याचं किती, समोसा किती, जेवणाची थाळी किती, हे जे दरपत्रक कुठे आहेत? मग हा दरपत्रक त्या कॅन्टीनने ठरवलं, कॅन्टीन मालकांनी. हा दरपत्रक त्या बीटीबीने ठरवलं. हा दरपत्रक नगर परिषद ठरवलं. हे नगर परिषदेचं उत्तर द्यावा ना. तुम्ही आतापर्यंत दोनदा रेड्यांचा मोर्चा काढला किंवा इतर मोर्चे काढले, आता तुमचं पुढची भूमिका काय? अत्यंत कायदेशीर भूमिका राहील. यानंतर मोर्चे निघणार नाहीत. या भारत म्हणजे बीटीबी या संस्थेच्या विरोधाच्या सोबतच आमची नंतरच्या भूमिकेमध्ये नगर परिषद आणि इथला असणारा कोणताही प्रशासकीय जी यंत्रणा असेल, ज्या त्याच्या संबंधित असेल, त्यांच्या विरोधामध्ये कोर्टात जाऊ. जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांवर सुद्धा तुम्ही आरोप केले आहेत की त्यांचे पाठबळ या बीटीबी संस्थेला. काही जिल्ह्यातले नेते आहेत, काही जिल्ह्याच्या बाहेरचे नेते आहेत. त्यांना बीटीबीला अवैध पद्धतीने जी 9 वर्ष काढली त्याच्यानंतर लीज प्रक्रिया समोर जावी. मी तिथला व्यापारी आहे आणि शेतकरी पण आहे. शेतकऱ्याचा मुलगा व्यापार करतो तो भाग वेगळा झाला. पण हे जे आता 2015 ते 2024च्या दरम्यान जे काही शेतकऱ्याची आर्थिक लूट झाली आहे, हे लूट बंद व्हावं म्हणून मी सातत्याने 2015 ते 2024 पर्यंत लढाई लढली आणि ते लढाई यशस्वी झाली. आणि शेतकऱ्याला मी शेतकऱ्याला जे तिथे लूटमार होत होता ते बंद केली. आणि आता जी काही व्यवस्था आहे नगरपालिकेने आपल्या हातात घ्यावी आणि शेतकऱ्याला जे काही व्यवस्था होईल ते व्यवस्था लावून द्यायची. आणि जे कोणी पुढच्या जे शेतकऱ्याचे भवितव्य आहे, कोणत्याही तिथे जो काही टेंडरधारक असो कोणी असो, त्यांनी शेतकऱ्याकडून पैसे घेवा नको ना. आपल्या जिल्ह्याचा शेतकरी हा सुफलाम सुफलाम कसा राहील याचा आपण विचार केला पाहिजे. आपण आर्थिक लूट म्हणाला की आर्थिक लूट हे कोणापासून झालेली होती? ह्या अगदी 9 वर्षामध्ये पहिले आधी मार्केट आमच्या छोट्या बाजारात होतो. त्यानंतर नगरपालिकेने जी जागा दिली एक बीटीबी संस्थेच्या नावाने, त्या बीटीबी संस्थेने ह्या 9 वर्षे शेतकऱ्याची, व्यापाराची, सामान्य जनतेची बेसुमार लूट केली. त्याच्यामुळे आमचे पूर्ण 9 वर्षांचे शेतकरी पूर्ण हताश होऊन त्यांना हताश झाले होते की आपण कुठंतरी प्रशासनानं आपल्यासाठी एक नवीन जागा शोधावी, हे सगळे शेतकऱ्याची मागणी होती. त्या माध्यमातून जे शेतकरी लूट होते, लूट बंद होण्याकरिता महेंद्र मेंढेसोबत सगळे शेतकरी बांधव व्यापारी आहे सगळे त्याच्यासोबत एक समिती नेमली आणि ती जे लूट होती तिला बंद केली. साहेब, आपण म्हटलं की शेतकऱ्या वर्गाची लूट झालेली आहे, ती कोणत्या पद्धतीने लूट झालेली आहे हे थोडं माहिती द्या. शेतकऱ्याची लूट, जर आपल्या जिल्ह्याचा कोणताही शेतकरी असो आपल्या मार्केटला येत होता, त्याला गेटवर थांबवून सणा त्याच्या प्रतिनग 3 रुपये प्रतिनग असा बळजबरीने घेणे, त्याने की जे कोणी असेल त्याला अधिकार नसतानाही गेटच्या बाहेर ते शेतकऱ्याचं बळजबरीने वसुली करत होते. आणि जर शेतकऱ्यानं म्हटलं की काही प्रश्न केले तर तुला ते सरळ म्हणायचं ह्या मार्केट माझ्या बापाचं आहे, तुला जर मार्केटच्या आतमध्ये यायचं आहे तर तुला चिठ्ठी लागेल. हे जे त्याचे लीजधारक होते त्यांच्या स्पष्ट म्हणणे होते ही जागा माझी आहे. आतापर्यंत किती प्रमाणे लूट झालेली आहे आपल्याला वाटतं किंवा शेतकऱ्या वर्गाला वाटते? माझ्या अनुभवाप्रमाणे का की मी ते सातत्याने त्या मार्केटला आता 20 वर्षापासून व्यवसाय करत आहे. रोजची अंदाजेप्रमाणे मोटरसायकल 2000 मोटरसायकल, 200-300 पिकअप, मोठे वाहने, असं म्हणून एकूण 500-700 गाड्या डेलीच्या. हा जर कोणी शेतकरी माल आणत असेल तर त्यांच्याकडून
चिठ्ठीचे पैसे घ्यायचे. जर कोणी व्यापारी बाहेर जायचं असेल त्याच्यासोबत गाडीप्रमाणे पैसे घ्यायचे. हे अशी आर्थिक लूट झाली आहे. आर्थिक लूट हे दर म्हणजे दिवसाच्या कितीच्या टर्नओव्हर असेल त्याच्यात जे आर्थिक लूट आपण म्हणतात? समोर माझ्या अंदाजेप्रमाणे आता जे काय असेल त्यांनाच माहिती आहे. तिजोरीमध्ये पैसे जे लोक गोळा करत होते, आता लाख होते 2 लाख का 3 लाख, ते आता गोळा करत होते. आता मोजणी तर मी करावं गेलो नाही, ते त्यांना माहित असेल की मी आता तरी पण माझा असा अंदाजे प्रमाणे की 1-1.5 लाख रुपये असं काही दररोजच्या 1-1.5 लाख रुपये आपण म्हटलं. आता आपण असं होत असेल समोर शेतकरी- अंदाजे सांगतो शेतकरी बा- 5 लाख रुपये होत असतील, मला माहित नाही. आता अंदाजे पण शेतकऱ्याची आता समस्या म्हणून मांडत आहात तुम्ही, हा. काय मागणी आहे आता? शेतकऱ्याची मागणी आता जी ही जागा नगर परिषदेने आपल्या ताब्यात घेतली आहे, नगर परिषदेने कोणीतरी एक नवीन टेंडरधारक केलेला आहे. त्या टेंडरधारकाला माझी थेट विनंती आहे की आपण भंडारा जिल्ह्याच्या शेतकऱ्याकडून कोणशीही वसूल फी न घ्या. जे काही बाहेरून माल येते, बाहेरच्या जिल्ह्यातून माल येत असेल किंवा बाहेरच्या इस्टेटून माल येत असेल, त्याच्याकडून जे कोणी व्यापारी व्यापार करत असेल त्याच्याकडून तुम्हाला घेण्यास अधिकार आहे. पण इच्छा कोणत्याही लोकल शेतकऱ्याकडून तुम्हाला घेण्याचा अधिकार नाही, हे स्पष्टपणे जाहीर सांगतो. ना ह्याच लढाईसाठी मी सातत्यानं 2 वर्ष लढाई करत आलो, फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या हिताकरिता.